नवापुर में बढ़ती चोरी की घटनाओं से नागरिकों में दहशत। राष्ट्रवादी कांग्रेस ने पुलिस प्रशासन को सौंपा ज्ञापन। नवापुर शहर में लगातार बढ़ रही चोरी की घटनाओं ने नागरिकों की चिंता बढ़ा दी है। घर फोड़ियों, दोपहिया वाहन चोरी, मोबाइल चोरी और मंदिरों में हो रही चोरी की घटनाओं के कारण शहर में भय का माहौल बना हुआ है। इसी मुद्दे को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट की ओर से नवापुर पुलिस प्रशासन को ज्ञापन सौंपकर रात के समय पुलिस गश्त बढ़ाने और चोरों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की गई। वरिष्ठ नेता भरत भाऊ गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव और उप नगराध्यक्ष नरेंद्र नगराड़े के नेतृत्व में पार्टी पदाधिकारियों ने पुलिस निरीक्षक अभिषेक पाटिल से मुलाकात की। इस दौरान शहर में सीसीटीवी कैमरे लगाने, संदिग्ध व्यक्तियों पर नजर रखने और चोरी की घटनाओं पर रोक लगाने के लिए प्रभावी कदम उठाने की मांग की गई। मौके पर शहराध्यक्ष मनोहर नगराड़े, अमृत लोहार, शरद पाटिल, हरीश गावित, शिरीष प्रजापत, अल्तमस खाटीक, मनोहर गावित, नवीद शाह, उमेश चौहान, महेंद्र दुसाने, राजू आगले, जैनू गावित और जयेश जायसवाल सहित कई पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद रहे। काल रात्री प्रभाग क्रमांक 6 आणि 7 कनेक्टिंग असलेला शीतल सोसायटी या भागामध्ये जबरी चोरी झाली। कारण काल रात्री 2 वाजता काही चोर दीपक पाटील यांच्या घरासमोर लावलेली गाडी ही घेऊन नदी पात्रापर्यंत घेऊन गेले आणि तिथं लावली। त्यानंतर रात्री 3 वाजता ते परत त्या शीतल सोसायटीमध्ये आले आणि धनजीभाई प्रजापत यांच्या घराचा दरवाजा तोडून त्यांनी जबर चोरी करण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी तांब्याची व चांदीची मूर्ती वगैरे व घराची नासधूस करून ते निघून गेले। लगेच बाजूमध्ये ध्रुवीनभाई प्रजापत जे नुकतेच आता सीए झाले त्यांच्या घरी त्यांनी घरफोडी केली, पुढचा दार तोडला, घरामध्ये सगळं त्यांनी सामान अस्तव्यस्त केला। वरती गेले, वरच्या मजल्यावर गेले, तिथंही त्यांनी दार तोडला। त्या वरच्या मजल्यावरती एका रूममध्ये त्यांचे काका काकू झोपलेले होते, त्या ठिकाणी त्यांच्याही तो बेडरूमचा दार तोडण्याचा प्रयत्न केला। जेव्हा आवाज आले तेव्हा ते दोघंही पती पत्नी जागे झाले आणि आतून आरडाओरड केली। परंतु ते जे चोर होते ते एवढे डेरिंगबाज होते की ते आरडाओरड केल्यानंतरही ते दरवाजा तोडतच राहिले। त्यानंतर त्या काकूंनी वरती गेल्या आणि टेरेसवरून मोठमोठ्याने आरडाओरड करून लोकांना जागा केलं, तेव्हा ते चोर पळाले। सांगायच्या भावार्थ असा की आज आम्ही पूर्ण काउन्सिल माननीय भरत भाऊ गावित यांच्याशी बोललो, आमचे नगराध्यक्ष जयंत जाधव नरूभाऊ यांच्याशी बोललो। ते आज काही कामानिमित्त बाहेर होते, त्यांनी आम्हाला सूचना केल्या की हा गंभीर प्रकार आहे, नवापूर शहरामध्ये जानमालची सुरक्षा झाली पाहिजे, या अशा चोऱ्या जर होत असतील तर त्यांना आळा बसला पाहिजे। म्हणून आज आम्ही पूर्ण काउन्सिल माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना भेटलो, झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला की नवापूर शहरामध्ये असा प्रकार होऊ नये। चोरी होणं हा एक प्रकार जरी होता, परंतु त्याच्यासोबत हे डेरिंगबाज होते। जर समजा त्या मावशींनी जर काकूंनी आरडाओरड केली नसती तर त्यांना जीवितहानीसुद्धा झाली असती। म्हणून आमची एक विनंती आहे की पोलीस डिपार्टमेंटने त्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे पाहावे आणि छळा लावावा आणि जे कोणी चोर असतील त्यांना जेरबंद करावं, त्यांना शासन करावं, त्यांना कडक शिक्षा करावी, जेणेकरून असे अनुचित प्रकार नवापूर शहरात घडणार नाही आणि नवापूर शहराच्या नागरिकांची जानमालची सुरक्षा करावी, हीच आमची विनंती। तसं आम्ही PI साहेबांना कल्पना दिली आणि त्यांनी आम्हाला होकार दिला की आम्ही संबंधित जे काही सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते तपासू आणि त्यांना कडक शासन करू। GM न्यूज़ के लिए जनक दलाल, नवापुर, नंदुरबार।